मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपणा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण वहिनींना भेटणार आहोत. त्यांचं नाव शलाका संतोष पवार. बघा, दोघांनी आपण वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारताना बघितलेलं आहे. तेव्हा आजच्या भागात कशा गप्पा होणार हे बघूया. चला तर सुरुवात करूया आजच्या गप्पांना. घ्या उखाणा. इंग्रजीत पाण्याला म्हणतात वॉटर. इंग्रजीत पाण्याला म्हणतात वॉटर. संतोषराव पवारांचं नाव घेते, देसाईंची डॉटर. अरे वा, संतोषराव तुम्ही पण घ्या ना. शंकराच्या पिंडीवर असतो म्हणे नाग, शंकराच्या पिंडीवर असतो म्हणे नाग. माझं शलाकावरच प्रेम आहे, जरी किती आला तिला माझा राग. अरे वा, कितीही आला माझा राग. यामध्ये बराच एक अख्खा एपिसोड दडलेला. कुठलं बालपण? माझं बदलापूरला बालपण गेलंय. तुमचं बालपण? माझा जन्म वरळी पोलीस लाईन. तुम्ही धमकी देताय का वडील पोलीस सांगून की मला जास्त प्रश्न विचारू नका किंवा माझ्या बायको? धमकी म्हणजे आम्हालाच पप्पांची जास्त भीती वाटायची. हो हा, लोक घाबरतील भाग वेगळा नंतरचा. आम्ही अरे म्हणजे नाक्यावर जरी उभ्या असेल ना तरी संतोष बाबा आले की पळा आमची सुरू व्हायची. सगळे कोणाची बाबा आले तरी तुझे बाबा आले की पळा सगळे. नसतील कोणतं तो आम्ही नाक्यावर उभा टाइमपास करतो. मग जो पोलीस लाईन मध्ये जो टाइमपास होतो सगळा टाइमपास तिकडे केलेला आहे. किती जणांचं कुटुंब तुमचं बालपण? मी एकटा, 3 बहिणी मला आणि आई पप्पा. आणि तुमच्या घरी कोण कोण होतं म्हणाला? भाऊ आणि आई बाबा आणि आजी आजोबा. प्रेम कसं झालं, लग्न कसं झालं या विषयावरती येईनच, पण तुमचं बालपण कसं गेलं? माझं बालपण खूप छान गेलं. तसं सगळ्यांचं जातं. पण माझ्या म्हणजे बदलापूरच्या आठवणी इतक्याच आहेत की मी ह्या नाटकापासून आणि ह्या सगळ्यापासून खूप लांब होते. कारण आमच्याकडे ना थिएटर होतं, त्यामुळे वर्षातनं एकदा दिवाळीला वगैरे एक नाटक यायचं तिथे बदलापूरच्या पटांगणात मराठी शाळेच्या. आणि आम्ही सगळे एकदम नटून, जसे आज मी आले तसं आम्ही सगळे नटून गजरे वगैरे लावून आम्ही नाटकाला जायचो. तर ही माझी नाटकाची बदलापूरची आठवण आहे. तुम्हाला नाटकाची आवड तेव्हापासून होती? नाही, मला आवड वगैरे काही नव्हती, पण माझे आजोबा आहेत ना ते तैलचित्रकार, त्यामुळे त्यांना खूप आवड होती कलेचीच एकंदरीत. त्यामुळे त्यांनी मला फोर्स केलं. एक तर मी इंग्लिश मीडियममध्ये असल्यामुळे मराठी मला फार कमी यायचं तसं, म्हणजे वाचायला वगैरे मोठ्यानी. तर म्हणून त्यांनी मला रवी भाटोडेकर म्हणून आमच्या इथे एक माझे गुरुजी आहेत, ते आता नाही आहेत, पण पूर्वी ते स्त्री पार्ट करायचे नाटकांमधनं. तर त्यांच्याशी ओळख करून दिली आणि मग त्यांच्यामुळे मी तिकडे लोकल नाटकांमध्ये काम करू लागले. आणि मग असं करत ह्यांनी बघितलं, मग ह्यांनी इकडे बोलवलं, मग त्यांनी तिकडे, असं करत माझं. मला वाटलं ह्यांनी म्हणजे आदरानी ह्यांनी वगैरे म्हणता. नाही, ह्याला मी अरे तुरेच करते. ह्यांनी बघितलं आणि मला इकडे बोलवलं असं आपलं म्हणजे असं होम मिनिस्टर सुरू आहे ना, म्हणून मला वाटलं ह्यांनी वगैरे आज काय कार्यक्रमात आल्यामुळे आवाजाव वगैरे. मला पण जरा जास्त झाले की मला ह्यांनी वगैरे म्हणते आवाजाव करते म्हणून. किती वर्ष झाली लग्नाला? 20 वर्ष. 20 वर्ष लग्नाला झाली. काय संतोषजी, कसं वाटतंय आता 20 वर्ष मागे वळून बघताना कसं वाटतं? नाही, मागे वळून बघून असं वाटतं मला. पुढेच बघावं, एकत्र चालावं. पण तो काळ एकदम वेगळा होता सगळ्यांच्याच आयुष्यातला. म्हणजे आम्ही सगळ्यांनीच एकमेकाला बघितलेलं आहे की त्या टप्प्यावरती प्रत्येकजण किती मेहनत करत होता, किती सिन्सिअरली काहीतरी स्वतःला सिद्ध करण्यासाठी एक ना वेगळी धडपड होती. म्हणजे रॉकेट कसं वर उडतं आणि एक आग असते त्याच्या पाठीमागे लागलेली, तशी आग होती. आणि म्हणूनच संतोष मध्येच एकेरी बोलू शकेन मी, पण कारण आमचं रिलेशन असं वेगळं आहे ना सगळ्यांचं, की त्याच्यामध्ये खूप स्ट्रगल आहे, खूप वेगळी मेहनत आहे. आणि कोणाच्याही पाठिंब्याशिवाय स्वतःच्या ताकदीवर उभं राहिलेले तसे हे तारे आहेत सगळे, त्यामुळे खूप छान वाटतं. संतोष, कसं काय सुरुवात कशी झाली? काही नाही, तेव्हा मी यदागतीची तयारी करत होतो आणि मला जरा छान पर्सनॅलिटी असलेली, छान हाईट असलेली अशी मुलगी पाहिजे होती. आम्ही जर 20-25 मुली पाहिल्या होते, कोणी येऊन जायचं. तेवढ्या लग्नालाही बघितल्या नसतील. नाही बघितल्या. तर दत्ता गोसाळकरच्या निर्माते, आता नाही आहेत ते बिचारे, तर त्यांनी हिला बोलवलं. त्यांनी हिचं नाटक पाहिलं होतं आणि तिला बोलून घेतलं. म्हणा संतोष अशी मुलगी आहे आणि ही आली. म्हटलं तुझा वेळ कसा काय? तिने काहीतरी छोटंसं काहीतरी शूट करत होती आणि ती मला म्हणाली माझं ह्या दिवशी शूट आहे. शूट म्हटलं की माझं डोकंच गेले एकदम, कारण मी नाटक करणार माणूस. आणि तेव्हा एवढा काही मीडिया वाट झाला नव्हता. म्हटलं हिने कुठलं ते शूट काढलं म्हटलं. तर परत प्रयोगाच्या वेळी हिने शूट काढलं तर परत आम्ही लटकलो, परत रिप्लेसमेंट शोधा आणि हे ते असं होईल.
त्यामुळे हिला मी बाजूलाच ठेवलं. हिला मी रिहर्सलला उभं नव्हतं केलं. आणि मुलींचा दुसरा शोध घेत होतो. कुंती मादरीच्या रोलसाठी हिला मी ठेवलं. म्हणजे हिला कुंती मादरी करूया, म्हणजे तुमचा रोल छोटा आहे, जर उद्या शूट असेल आणि गेली तर आपण दुसरी रिप्लेसमेंट पटकन तयार करू शकतो. आणि मी रिहर्सल सुरू केली. मग मी द्रौपदीच्या रोलला उभा राहायचो आणि मी बाकीच्या सगळे सीन्स बांधत होतो. आणि एक दिवस दुसरा एक कोणतरी आला नाही, मग त्याच्या रोलला मला उभं राहावं लागलं. म्हणजे आता म्हटलं करू काय द्रौपदीच्या रोलला, म्हटलं जरा उभी राहा. आणि उभी राहून धडधड सुरू केलं सगळं. ते जे काही त्यांनी बसल्या जे काही पाहिलं होतं ते म्हटलं सॉलिड करते. म्हटलं हिचं ग्रास्पिंग पण मस्त आहे. आणि यदागाजी ते असं आहे ना, त्यात सुराचं पण ज्ञान पाहिजे, त्यात तुम्हाला रिदमचा नॉलेज पाहिजे, किंवा काय म्हणतात ना को आर्टिस्ट बरोबर तुमचं ट्युनिंग पटकन. आणि ते खूप छान ट्युनिंग बसल्या त्यांनी सगळं आत्मसात केलं होतं. म्हणून मी दत्ताला म्हटलं हीच करेल म्हटलं हे द्रौपदी. आणि नंतर एकंदर मी सगळं ते तिथलं बिहेवियर सगळं पाहिलं आणि नंतर मी खूप विचार केला की नाही, आपल्याला अशीच बायको पाहिजे. पटकन ट्युनिंग पटकन नाही, अगदी फ्रँकली स्पीकिंग. म्हणजे मी आणि जे खरंच आत्मसात झालं की उद्या, कारण मला माहिती होतं मी कितपत मुलांचा अभ्यास घेईन, ते हे मला माहिती होतं, किंवा मुलांकडे मी कितपत लक्ष देऊ शकेन, किंवा इतर कुठल्या गोष्टीत मी कितवर लक्ष घालू शकेल, मी मला पूर्ण ओळखून होतो. पण मी एकंदर हिला पाहता हिच्या घरची आईचा वगैरे स्वभाव पाहिला होता, हिच्या बाबांचा स्वभाव पाहिला होता, हिची फॅमिली म्हणजे कसं काय तिथपर्यंत कशी तालमीला वगैरे यायचंय, प्रयोगाने यायचे. आणि आजोबाईचे खूप फॅन झाले होते माझ्या नाटकांचे. जेव्हा कॉन्ट्रोवर्सी सुरू झाली, वाद सुरू झाले, म्हणजे अक्षरशः मॉब अंगावर धावून यायचा आणि मग ह्याला भेट त्याला भेट, यायची मिटिंग कर, त्याची मिटिंग कर, त्याचं पण जवळजवळ नाटक बंद होणार असंच मला वाटलं होतं. पण त्या दरम्यान खूप तिने साथ दिली मला. आणि त्यामुळे खूप की बाबा हिला माझे दुःख कळतं, माझे प्रॉब्लेम्स कळतायत, किंवा ती शेअर करते, किंवा मलाही शेअर करायला आवडते. या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करून त्याच्यानंतर मग खुणगाट पडली की नाही बाबा, आपल्याला बायको पाहिजे अशीच पाहिजे. मेकअप फक्त स्टेजवर करेल, कधी बाहेर कधीच ती मेकअप करणार नाही, किंवा दागिन्यांची हौस. म्हणजे खर्चाचाही काय म्हणजे मला झेपलं पाहिजे सगळं एकंदर. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून म्हटलं येस आपण म्हणजे लग्न करूया. प्रपोज कोणी केलं? मीच केलं. जेव्हा प्रपोज केलं ते कुठे, ठिकाण आठवतंय? शिवाजी पार्कमध्ये. कसं केलं होतं प्रपोज यांनी? थांबा वहिनी, तुम्हीच सांगा ना, कसं केलं होतं? काही नाही, हा मला म्हणाला की शलाका तू माझ्याशी लग्न करशील का. एवढं सोपं? हो एकदम. म्हणजे फार काही नाही, काही ड्रामॅटिक नाही. नाही हा. पण म्हणजे असं लग्नच करायचं हेच पहिलं वाक्य होतं. त्यामुळे अरे वा, माझं तुझ्यावर प्रेम आहे वगैरे असं काही बोलला नाही. त्याच ताग्यात नाही बोललो. आता 20 वर्ष झाली या संसाराला, या प्रवासाला. आज संतोष पवार एक नाव आहे. म्हणजे या मनोरंजन क्षेत्रामध्ये मग कधी अभिनेता म्हणून, कधी दिग्दर्शक, लेखक, अशा चतुरस्त्र याच्यामध्ये त्याचं श्रेय द्यायचं झालं तर या माऊलीला देणार 20 वर्षाचं? नक्कीच, 100%. मी ते नाकारू शकत नाही. म्हणजे पहिली माझी माऊली, माझी आई, बरोबर. आणि नंतर ही. म्हणजे जसं आईने मला सांभाळलं, मला कधी इकडची काडी तिकडे करू दिली नाही, तसंच शलाकाने सांभाळलं. अगदी सांगते की इकडची काडी तिकडे करू दिली नाही. मी फक्त घरी जे काही पैसे मिळते देवासमोर नेऊन ठेवतो, बाकी मी घरी काही बघत नाही, सगळं तीच बघते. त्यामुळे मी ते नाकारू शकत नाही. आणि ती होती म्हणूनच मी इथपर्यंत जे काय करतोय ते करू शकलो आणि करतोय. काय कसं वाटतंय? खूपच बरं वाटतंय. असं कधी लिहिण्यात पण आलं नाही असं वाक्यात? पण खरंच आहे ना, संतोष आहे तसा आहे. म्हणजे त्याच्यात कुठलाही बदल झालेला नाही. त्याला आम्ही जेव्हापासून बघतोय तो अत्यंत खरा आहे. म्हणजे संतोष म्हणजे तुम्ही हे तर मित्र खरे. संतोष, महेंद्र, तुम्ही सगळे एकाच वेळेला ना. तुमचा कसा ग्रुप होता? आमचा संपविगम म्हणजे कोण कोण? संतोष पवार, प म्हणजे पॅडी, पंढरीनाथ कांबळे, वी म्हणजे विकास कदम, वी ग म्हणजे गणेश जाधव आमचा, आणि म म्हणजे महेंद्र कदम. क्या बात आहे, ज्या या कार्यक्रमाचे दिग्दर्शक आहेत. पण त्यावेळेला सगळ्यांचा स्ट्रगल आम्ही बघितलेला आहे, बरोबर? म्हणजे आम्हाला तेव्हा कोणी मेन रोल करायला किंवा काम करायला कोण देत नव्हतं. मग आम्ही ठरवलं आम्ही बाकीचे कामं करायचो ना, सेट म्हण किंवा म्युझिक म्हण, लाईट म्हण. म्हटलं आपण एकत्र आपण काहीतरी सुरू करूया. मग आम्ही सगळे एकत्र आलो आणि आमचा कट्टा होता दामोदर हॉल. त्या काही काम नसायचं, त्या दामोदर हॉलला आम्ही जाऊन बसायचो आणि मग काहीतरी हे करूया ते करूया, पण फक्त नाटकाच्या चर्चा, बाकी खरंच कुठल्या चर्चा नव्हत्या. म्हणजे कोण किती शिकलं हेही आम्हाला माहित नाही, आमच्या घरात कोण कोण आहे, कोणाला काही माहित नाही, काही माहित नाही. फक्त नाटक याचीच आम्ही चर्चा करायचो. आणि ते दामोदर हॉलचे जे काही गेट कीपर किंवा बुकिंग क्लर्क त्यांचे आमच्यावर उपकार होते की आम्हाला ते नाटक आणि कार्यक्रम बघायला द्यायचे फुकटात. कॅन्टीनवाल्याने आम्हाला पोचले, मग खिशात पैसे नाही, भूक लागली की तेच विचारे कॅन्टीनला विचारायचे, अरे बिस्किट खाणार का, कोल्ड्रिंक खाणार का? ते म्हटलं खातो आम्ही, पितो. पण त्या दामोदर हॉलने आम्हाला खूप सांभाळलं. जसं शिवाजी मंदिरला बऱ्याचदा तेव्हा कट्टा होता, पण आमचा दामोदर हॉल कट्टा होता. त्या दामोदर हॉलला आम्हाला नाटकातलं गमभन कळलं असं आम्ही म्हणू.
किती मस्त. मला तर ते सगळं, आणि आम्ही सगळे या सगळ्या संपविगमला बघत होतो. थोडंसं यांची ॲक्टिव्हिटी, जे करतील ते उत्तम करतील. मग छोटे छोटे कार्यक्रम असू द्या, दोघांनी मिळून काहीतरी एखादं स्किट करायचं, तिघांनी मिळून एक स्किट करायचं, आणि हा सगळा स्ट्रगल करताना कुठलंही खिशात पैसा नाही, फक्त क्रिएटिव्हिटी. आणि ते इतकं फोकस काम केलं, इतका त्यांनी ते ठरवलं होतं ध्येय गाठायचं, ते आज गाठलेलं आहे म्हणून बरं वाटतंय. आणि अशा वेळेला जेव्हा लग्नाचा विषय झाला तेव्हा किती मग उत्पन्नाचं साधन काय होतं? खरंच म्हणायचं काहीच साधन नव्हतं. म्हणजे मला आजही आठवतं की पायाखालची वाळू सरकणं, हे मला तेव्हा त्या शब्दाचा अर्थ कळला जेव्हा अंतरपाठ दूर झाला. आणि अक्षरशः ते पायाखालची वाळू सरकणे, काहीतरी पायाखालून सरकल्या गेल्यासारखं वाटलं की आता सगळ्या जबाबदारी अंगावर येणार. बापरे. आणि नाटकासारखं जे असुरक्षित फील्ड असं म्हणतात ते, ज्याला सगळ्या आळूवरचं पाणी आहे रे, आणि आम्हाला बरेच जण सांगायचे नोकरी करा रे, नोकरी शोधा रे, आळूवरचं पाणी रे, असे बरेच जण इकडं तिकडं सांगायचे. पण लग्न करणं तर भाग होतं. त्यामुळे लग्न केलं, म्हाडाचं घर होतं, त्या घरात पण शलाका येऊन राहिली. म्हणजे त्यासाठी काय मॅडम, मला तुम्हाला विचारायचं आहे आता, हे सगळं आठवत आहे कारण मी का बघितलं, संतोष तिकडनं बोलत असताना ना असं लक्ष होतं की खरंच नकळत या ठिकाणी गप्पा मारत असताना पटकन त्या म्हाडाच्या घरात गेला होता. तेव्हा उत्पन्नाचं काय स्रोत होता? यदाचे प्रयोग हळूहळू चालू होते, त्यामुळे त्याचे जे काही पेमेंट्स यायचे ते. आणि आपला मीडिया काही एवढा वाच नव्हता तेव्हा, सिरियल बिरियल एवढं काही सुरू. आज संतोषजी खूप बोलतायत, बरोबर? घरी कोण बोलतं? घरी हा बोलतच नाही. माझ्या घरी जे कोणी येतं ना ते म्हणतं की हे असे, म्हणजे यांना स्क्रीनवर आम्ही इतकं सगळ्यांना हसवताना बघतो, हे का बोलत नाही? तुमच्याशी का बोलतायत माहितीये? तुम्ही आहात म्हणून. परेल, काळा चौकी, आवडीचा विषय, असं सगळं ते आमचा कट्टा असतो ना, तसं ते आम्ही सगळे भेटलोय असं आम्हाला वाटायला लागलाय. पण खरंच कसा आहे स्वभाव संतोषचा? तुम्हाला गवसलेला 20 वर्षातला संतोष कसा आहे? संतोष तुम्हाला दिसतो तसाच साधा सरळ असाच आहे, पण त्याच्याकडनं ज्या अपेक्षा असतात की आज छान दिसतेस ना तू, किंवा पदार्थ खूप छान झालाय, हे असं तो उघडपणे कधीही कोणालाही सांगत नाही. म्हणजे मलाच असं नाही, आईंना सुद्धा कधी तो बोललेला मला आठवत नाही. आज काय म्हणणं आहे? ती सवयच नाही मला पहिली. नाही, पण आज काय म्हणणं आहे? आज प्रतिक्रिया द्यायची असेल या माऊलीबद्दल, कशा दिसतायत किंवा काय, तर काय सांगाल? नाही, छानच दिसते. म्हणजे इंडियन कॉस्ट्युममध्ये तर खूपच छान दिसते. मी नेहमी तिला म्हणजे जेव्हा काही फोटो सेशन्स वगैरे तिने केले होते तेव्हा मी तिला म्हटलं होतं की इंडियन लुकमध्येच फोटो जर काढायचं झालं तर, कारण तुझा चेहरा ट्रेडिशनल आहे, खूप छान दिसते. मला जसं एक बायको मटेरियल असं म्हणतात ना की असा चेहरा असावा, असे केस असावे, तशी हाईट असावी वगैरे वगैरे. तेव्हा संपविगमला बसून सगळेजण असे ठरवायचे? नाही, मी सांगितलं ना, दुसरा कुठला विषय नसायचा, कारण आमचा बिनबाईचा तमाशा होता. म्हणजे आमच्याबरोबर कोणी मुलगी काम करेल का किंवा आमच्याबरोबर काम करशील का असं विचारायला पण भीती वाटायची. आमचं कसं साईड आपण 1-2-4 सदरे घालायचे, 2 पत्र्याच्या खुर्च्या धांगणार, ते आमचं बॅकग्राऊंड म्युझिक होतं, आणि आम्ही त्याच्यावरच एकांक करायचो, त्याच्यावरच आम्हाला बक्षीस मिळायची. आणि तेव्हा इतक्या वेळा तुम्ही सदरे घातलेत आणि आज नाही घातलं. मी तुम्हाला इतकी छान वाटतंय, हो की नाही? मी याला म्हणते, अरे तू टी शर्ट घातलायस, चालेल म्हणतो, मी असाच येतो. आमच्या लालबाग काळा चौकी परेलमध्ये दिवाळीला जरी आम्ही एक दिवस सदरा विकत आणून घालायचा ठरवला तरी सुद्धा तो कधी काढतो आणि टी शर्ट मध्ये कधी फिरतो असं आम्हाला सगळ्यांना वाटायचं. याला तुम्ही काय कराल? तुमची दिवाळी कशी साजरी व्हायची तेव्हा? आम्ही सकाळी लवकर उठायचो, अंगण वगैरे होतं आमचं. म्हणजे वर्षात एकदाच लवकर? हो, एकदाच. एरवी उशिरा उठायचं. उठायची? हो, पण आई तर खूप लवकर उठून मग ते उठणं वगैरे तयार करायची. आणि फटाके आम्ही तेव्हा तर सगळे फटाके फोडायचे माझ्या लहानपणी, आता तर नाही फोडत. पण अंगण वगैरे असं? हो, अंगण होतं, त्यामुळे आई रांगोळी पण काढायची, तिथे आम्ही खूप फटाके उडवायचो, खूप मजा यायची. आणि तुमच्याकडे दिवाळी कशी असायची? म्हणजे आई म्हणजे अजूनही मी तिला मुद्दाम दिवाळीच्या आदल्या दिवशी तिकडे राहायला जातो. आई उठण्याने छान आंघोळ घालते वगैरे वगैरे. अजूनही मी आईच्या हातानेच उठणं लावून घेतो. पण मी फटाके नाही फोडले कधी, कारण मला फटाके आवडतच नव्हते पहिल्यापासून. पण मी रांगोळ्या खूप काढायचो, मला रांगोळी काढायला खूप आवडायची. त्यामुळे तुम्हाला स्वतःला? हां. अरे वा. बिल्डिंगमध्ये ज्यांच्या घरी कोणी रांगोळी काढणार नसेल त्या सगळ्यांच्या रांगोळी मी काढायचो. त्यात माझा खूप छान टाइमपास होता. मला काहीतरी मजा, मी काही वेगळं करायला मिळायचं. रांगोळ्या खूप छान काढायचो. पण आणि कंदील वेगवेगळे, म्हणजे ह्या वर्षी काय कंदील बनवायचा, किंवा जे कॉम्पिटिशन असेल ना चाळीमध्ये, तुझा कंदील चांगला होता की माझा कंदील बघूया वगैरे, त्यात पूर्ण बोडून घेऊन ते कंदील तसे वेगवेगळ्या प्रकारचे करायचे. याच्यातच दिवाळी सारायची. आणि मग दिवाळीचा अभ्यास,
मग सगळ्यांच्या वया छान रंगवून ते डेकोरेट करून द्यायच्या, याच्यात दिवाळी सरायची मस्तपैकी. पण मला सांगा, हा उत्साह कंदील बनवणं, रांगोळी घालणं आजही तसाच आहे? हो, रांगोळी त्याला आजही घालायला आवडते. आणि कंदील आता मुली मोठ्या झाल्यानंतर त्या म्हणजे 3 जण मिळून करतात. गेली 4 पण घरी किचन मध्ये वगैरे मदत नाही, अजिबात नाही. हा, अजिबात नाही. पाणी फक्त तो तापवतो आंघोळीचं, कधी गिझरला पाणी तेवढं फक्त करतो आणि होतो पाणी स्वतः. पण आता मध्ये कोरोनामध्ये मी 15 दिवस जेवण केलंय. मला कोरोना झालेला तेव्हा. पण हे नाही सांगितलं. आणि तेव्हा मी आणि हास्या, माझी मुलगी आहे मोठी, तिला आणि मला दोघींनाही कोरोना झाला. आणि हा समोरच्या घरात आणि आम्ही ह्या घरात. तर डॅडी काय करणार, डॅडीला वरणाला फोडणी पण घालता येत नाही. मग डॅडी काय केलं तेव्हा? काही नाही, मी माझ्या बहिणीला फोन करायचो, कसं करायचं, काय करायचं वगैरे. ती पण तिकडे मला इन्स्ट्रक्शन द्यायची, त्याप्रमाणे मी करायचो. नंतर मला काही भाज्या जेवण बनवता आलं. पण मी तेच म्हटलं ना, कधी वेळच नव्हती आली, कारण आईने कधी काही करून दिलं नाही, हिने मला कधी काही करू दिलं नाही. किचनमध्ये जाण्याचा कधी प्रश्नच येत नव्हता, त्यामुळे करण्याची कधी वेळच आली नव्हती. पण ही वेळ आल्याच्या नंतर मात्र मी माझ्यापुरतं मी शिकून घेतलं. आणि करताना पण मजा येत होती, कारण अख्खा दिवस त्यात जात होता म्हणा तो. आणि आम्हालाही द्यायचं सगळं जेवण करून. आम्ही दोघी समोर होतो, काहीच करू शकत नव्हतो. चढ उतार प्रत्येकाच्या आयुष्यात असतात, ते काही चुकले नाहीत. मग त्यावेळेला येणारं बँकेच्या इन्स्टॉलमेंटचं टेन्शन असेल, नाहीतर एखादं स्वप्न पूर्ण करण्यासाठी घेतलेली जबाबदारी पार पाडत असताना होणारी दमछाक असेल. कसा होता तो काळ? ह्याचं एक म्हणणं मी नेहमी लक्षात ठेवलंय. तो म्हणतो की देवानी चोच दिली आहे ना, तो आपल्याला दाणा देणारच. हे त्यांनी मला अगदी लग्न झालं तेव्हाच सांगितलं. तेव्हा ह्याला पाकिट 400 रुपये, मला पाकिट 200 रुपये, म्हणजे एवढंच. आज सगळ्यांना कळले. सॉरी, आज सगळ्यांना कळलेले आहेत. त्याच्यामुळे कळलं का रहस्य कुठून आणि कशी सुरुवात होते, त्या पाकिटाचं महत्व किती असतं हे प्रत्येकाला माहिती आहे. पण तेव्हा आम्हाला ते पाकिट मोठं होतं खूप. तेव्हाचे 400 रुपये. हो. गप्पा कधीच संपू नये अशाच, पण तरीसुद्धा आजचा भाग इथे संपत नाही आहे. पण आत्ता आपण सन्मान करणार आहोत तो संतोषजींचा. झी मराठीकडून गणपती बाप्पा तुमच्यासाठी. अभिनंदन, अभिनंदन. आणि प्रत्येक भाग आणि भागाचा शेवट हा माऊलीचा सन्मान पैठणी देऊनच करण्यात येतो. पण अजून भाग संपलेला नाही, कारण गप्पा संपलेल्या नाही. तेव्हा याच गप्पा आणि संतोषजींबरोबर, शलाका वहिनींबरोबर अजूनही आपल्याला गप्पा मारायच्या आहेत. त्यासाठी आपण भेटणार आहोत पुढच्या भागात. नमस्कार.